सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी अर्थ ओवी 160 भगवंत अर्जुनास ज्ञानाचे स्वरूप विशद करतात. क्षेत्राची सर्व लक्षणे विकारांसह व विस्ताराने आम्ही तुला सांगितली. आता यापुढे ज्यापासून मोक्षप्राप्ती होते ते उदार ज्ञान तुला सांगतो, ते ऐक. ज्या ज्ञानाकरिता योगी लोक स्वर्गाचा आडमार्ग ओलांडून ब्रह्मरंध्र आकाश गिळून टाकतात, सिद्धींची गरज इच्छा बाळगीत नाहीत, ऐहिक ऐश्वर्याची भीड पर्वा करीत नाहीत व कठीण असे योग साधन त्यासही तुच्छ मानून पर्वा करीत नाहीत, तपोरूपी किल्ले ओलांडून पलीकडे जातात, कोट्यावधी यज्ञ आचारून ओवाळून टाकतात व कर्मकांड रूपी वेलीची उलथापालथ करून त्याचा त्याग करतात. पुष्कळ प्रकारचे उपासना मार्ग स्वीकारून कोणी उघड्या अंगानेच धावतात व कोणी सुषुम्नेच्या गुप्त मार्गाने प्रवेश करतात. असे जे ज्ञान, त्या ज्ञानाच्या प्राप्तीकरिता सर्व ऋषीमुनी उत्कट इच्छा मनात धरून वेदरूपी झाडाचे पान ना पान हिंडतात. हे पांडवा, गुरूंची सेवा केली असता त्यापासून ज्ञानप्राप्ती होईल या बुद्धीने जन्मभर श्री गुरुसेवा करतात. अनेक जन्माची निष्काम पुण्याची गुरुसेवेवरून ओवाळणी करतात. ज्या ज्ञानाचा केवळ प्रवेश झाला असता विद्या नाहीशी होते व ते जीवाचे आणि परमात्म्याचे ऐक्य करून देऊन मूळचे एकत्व पटवून देते. जे ज्ञान इंद्रियद्वारे बंद करून त्यास विषयाची इच्छा होऊ देत नाही, बहिर्मुख वृत्तीची कर्ममार्गाचे हाव मोडून टाकते व मनाचे चिंता परिच्छिन्नता भ्रांतिरूप दारिद्र्यच दूर करते. ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता अशी स्थिती लाभेल की द्वैतरूपी दुष्काळांचा अभाव होतो, सर्वत्र समबुद्धिरूप अद्वैत बोधाचा सुकाळ होतो, ज्याच्या योगाने गर्वाचा मागमोसही नाहीसा केला जातो, जे ज्ञान महामोहारूपी मायेला देखील नाहीसे करते व जे ज्ञान त्यांचे ठिकाणी आपपर भावाची भाषाही उरू देत नाही, जे ज्ञान संसाराला मुळापासून उपटून टाकते व संकल्परूपी चिखल स्वच्छ धुवून टाकते व सर्व व्यापक आणि आकलन करण्यास अवघड अशा परब्रह्माची भेट आत्मतत्वाने करून देते. जे ज्ञान प्राप्त झाले असता प्राण पांगळा होतो, ज्याच्या स्फूर्तीने जगातील सर्व व्यवहार चालतात आणि ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीमध्ये आभासरूप ज्ञानशक्तीचे डोळे उघडतात व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो, त्याचा धनी होतो. असे जे ज्ञान पवित्रपणाचा एकमेव ठेवा व जे प्राप्त झाले असता विषयांनी विटाळलेले मन निर्मळ होते. देह तादात्म्य संबंधाने मी जीव आहे असा जो आत्म्याला जीवत्व भ्रांतिरूप क्षयरोग लागलेला असतो, तो ज्या शुद्ध ज्ञानाच्या प्राप्तीने नाश पावतो. जे ज्ञान निरूपण करण्याजोगे नसूनही आम्ही त्याचे निरूपण करतो, कारण ते निरूपण ऐकून नीट समजून घे, म्हणजे बुद्धीत प्रकाश पडेल, ज्ञान लाभ होईल. बाकी ते डोळ्यास पाहता येईल अशी ती वस्तू नाही. पण तेच ज्ञान ज्या वेळेस या शरीरात अभिव्यक्त होऊन आपले सामर्थ्य प्रकट करते, त्यावेळी ते या इंद्रियाच्या आवरणावरून दृष्टी उत्पत्तीसही येते. जसे झाडाच्या टवटवीतपणावरून वसंत ऋतूचा प्रवेश झाला आहे असे समजते, तसे इंद्रिय ज्ञानाचे अस्तित्व सांगतात. म्हणजे ज्ञानवानांच्या इंद्रियाच्या व्यापारावरून ज्ञानप्राप्तीची लोकास ओळख होते. झाडाला जमिनीत मुळाशी पाणी सापडले हे फांद्याच्या विस्तारावरून व त्याच्या टवटवीवरून दिसते, अथवा अंकुराचा लुसलुसीतपणा जसा जमिनीचा मृदूपणा सांगतो, किंवा चांगल्या कुलीन मनुष्याच्या वागण्यावरून पद्धतीवरून त्याचा थोरपणा दिसून येतो, अथवा आदरातिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेहभाव प्रकट रूपाने दृष्टीस पडतो, किंवा एखाद्याच्या प्रथम दर्शन होताच मनाला होणाऱ्या समाधानावरून हा पुण्यपुरुष आहे असे कळून येते, अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासावरून ओळखण्यात येतो, किंवा भिंगात तावदानात ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश ज्याप्रमाणे भिंगाबाहेर सभोवार पसरतो, त्याप्रमाणे हृदयात ज्ञानोदय झाल्यावर जी शरीरावर त्यांची लक्षणे उमटलेली दृष्टीस पडतात, ती आता सांगतो, पुढे ऐक. अमानित्व. कोणत्याही व्यवहारात सर्व गोष्टींचे बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे ज्याला आवडत नसते व लोकांनी संभावित म्हटले असता ज्याला त्या मोठेपणाची पराकाष्ठेचे ओझे वाटते, त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले असता व योग्यतेनुरूप लोकांनी सन्मान केला असता किंवा अंगची योग्यता लोकांनी प्रकट केली असता, त्यावेळी तो का गडबडून जातो म्हणशील तर, पारद्याने चोहोकडून वेढलेले हरिण घाबरवतो, किंवा नदी बाहुबलाने पोहून पलीकडे जात असताना सापडलेला मनुष्य जसा घाबरलेला असतो, तशा प्रकारे पार्था लोकांनी सन्मान केला असता जी कष्ट होतो व जो आपल्या अंगाकडे मोठेपणा येऊच देत नाही, आपल्यास लोकांनी पूज्य मानलेले आपण आपल्या डोळ्यांनी न पाहावे, आपली कीर्ती आपणच आपल्या कानांनी न ऐकावी व आपली
हा अमुक एक मनुष्य आहे अशी लोकांनी आठवण सुद्धा होऊ नये अशी ज्या पुरुषाची इच्छा असते अशा त्या पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कशास बोलावी व तो आदराचा तरी कसा स्वीकार करणार. त्यास जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे दुःखकर वाटते. बृहस्पतीसारखी सर्वज्ञता तरी अंगी लाभलेली असते तरी पण आपले महात्म्य लोकात वाढेल या भीतीने जो वेळेवत लपतो, आपल्या अंगी असलेला शहाणपणा तो लपून ठेवतो, आपला मोठेपणा सोडून देतो आणि मोठ्या प्रेमात लोकात वेडेपणा स्वीकारतो. ज्याला लोकात होणाऱ्या कीर्तीचा कंटाळा असून शास्त्रांच्या वादविवादाचाही उपेक्षाच असते म्हणून काही न करता स्वस्थपणे बसण्यावर ज्याचा भर असतो, इतकेच नव्हे तर लोकांनी आपला अपमान अनादरच करावा व अपतेष्ट वर्गांनी आपली संगतीच धरू नये अशा प्रकारची ज्याच्या मनात फार इच्छा असते, त्यामुळे अंगात नम्रपणा पूर्ण बांधला जाईल व हीनपणा हेच आपले भूषण होईल अशाच गोष्टी तो बहुतेक करून करतो, ज्यामुळे हा जिवंत आहे किंवा नाही अशी लोक आपल्याविषयी कल्पना करतील असे आपले वर्तन असावे अशी ज्यास आशा असते. हा आपल्या पायाने चालत आहे की वाऱ्यानेच ढकलला जात आहे असं लोकास भ्रम व्हावा असे आपण व्हावे असे ज्यास वाटते, म्हणून माझ्या अस्तित्वाचा लोप व्हावा, माझे नावरूप नाहीसे व्हावो, प्राणीमात्राला माझ्यापासून कदाचित भय वाटेल पण तसे भय वाटू नये असे ज्याचे देवापाशी नवस असतात, त्यामुळे जो नित्य एकांतवासात जात असतो व एकांताच्या नावाने जगतो म्हणजे एखाद्या जागी निर्जन आहे असे ऐकल्याबरोबर आनंद पावतो, वायूचे व त्याचे पटते म्हणून त्याच्या अनुराधाने जो वागतो व आकाशाबरोबर ज्याला बोलणे आवडते, ज्याला झाडेच जीवला की प्राण अशी आवडतात, अशी लक्षणे ज्याच्या अंगात पूर्णपणे बांधलेली आहेत असे तुझ्या दृष्टीस पडेल, तोच ज्ञानाच्या बिछाण्यावर स्वस्थ बसलेला आहे म्हणजे त्यालाच ज्ञान हस्तगत झाले आहे असे तू समज. म्हणून अमानित व ज्ञानी मनुष्यामध्ये अहंकार अभिमान रहित्व संज्ञक गुण आहे. आता अदांभिकत्व ओळखण्यासाठी त्यांचे लक्षणाचा अभिप्राय सांगतो. तर अदंभित्व असे असते की ज्याप्रमाणे कृपणाचे मन आपल्या पैशावर इतके आसक्त असते की जीव गेला तरी तो आपल्या पुरून ठेवलेल्या पैशाची जागा कोणाला सांगत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, संकट आपल्या प्राणावर येऊन बेतला तरी तो आपण केलेले पुण्यकर्म स्वतः देहचेष्टेने किंवा बोलून दाखवित नाही. ज्याप्रमाणे खोड्याळ गाय आलेला पान्हा चोरून पळविते किंवा उतारवयात आलेली प्रौढत्व वय वार्धक्य लपविते, एखाद्या धनवान मनुष्याला अरण्यात चोरट्याने एकट्याच गाठले असता तो ज्याप्रमाणे आपली श्रीमंती प्रकट न करता लपवितो किंवा कुलीन मुलगी आपले अवयव विशेष अवयव वस्त्रांनी आच्छादन करते, अथवा शेतकरी ज्याप्रमाणे धान्य पेरल्यावर त्याच्यावर कुळवाने माती उडून ते झाकून टाकतो, त्याप्रमाणे आपण केलेले दान व पुण्य जो कोणासही कळू न देता झाकतो, आपल्या देहास वर सुशोभित करीत नाही, लोकांचे केवळ मनोरंजन करीत नाही आणि आपण केलेला धर्म आपल्याच वाचारूपी ध्वजेवर बांधण्यास ज्यास ज्ञात नसते, म्हणजे आपल्या दानधर्माविषयी आपणच आपल्या तोंडाने टिमकी वाजवित नाहीत म्हणजे सांगत नाहीत, तसेच इतर लोकांवर उपकार केलेले बोलून दाखवित नाहीत व आपण अभ्यास केलेल्या विद्येची प्रौढी मिरवित नाहीत व प्रतिष्ठेसाठी आपल्या विद्येचा व मिळविलेला पुण्याचा विक्रय करण्यास धजत नाहीत, तो आपल्या शरीराच्या उपभोगाकरिता जे काही खर्च करतो त्यावरून तो कृपण आहे असे वाटते, पण बाकी धर्माची बाब आली म्हणजे मात्र थोडेफार हे न म्हणता हवा तेवढा खर्च करतो. घरात पाहिले असताना सर्व गोष्टींची टंचाई असल्याचे दिसून येते, स्वतःचे शरीराची ठेवण पाहू गेले असता तो रोडकी असतो, परंतु दान करण्याच्या बाबतीत तो कल्पवृक्षाशीही प्रतिज्ञापूर्वक चढाओढ करतो. स्वधर्माचे आचरण करण्यात जो थोर असून उचित प्रसंगाला असता ती उदार असतो आणि त्याचप्रमाणे आत्मानात्म विचाराच्या गोष्टी निघाल्या असता तो तत्वनिर्णायक वादविवादात महाचतुर असतो. बाकी इतर गोष्टींचे बाबतीत पाहू लागले असता तो वेडासारखा राहत असतो. केळीचे सर्व अंग हलके व पोकळ दिसले तरी पण त्याचे फळ दाट रसभरीत असते किंवा मेघांचे अंग ज्याप्रमाणे दिसण्यात हलके व सहज वाऱ्याने नाहीसे होऊन जातील असे दिसते, परंतु तेच मेघ वर्षाव करू लागले असता तो नवलाव्याची जलमयता पाहून ते भरीव असते असा निश्चय होतो. त्याप्रमाणे ज्यांची तात्विक पूर्णता पाहिली असता बुद्धीला समाधान वाटते व वाणीला वर्णन करण्यास उचित ठिकाणी तोच असतो. या उपर्युक्त चिन्हाचा ज्याच्या ठिकाणी उत्कर्ष असल्याचा दृष्टीस पडतो त्याच्या हाती ज्ञान आलेच असे समज. अदांभिकत्व ज्याला म्हणतात ते हे होय. आता अहिंसेचे लक्षण सांगतो ती ऐक. अहिंसा अनेक
एक मतवाद्यांनी आपल्या मताप्रमाणे अहिंसेचे पुष्कळ प्रकारे वर्णन केले, परंतु ती अहिंसा इतकी चमत्कारिक आहे की ज्याप्रमाणे झाडाच्या फांद्या तोडून मग त्या झाडाच्या संरक्षणार्थ बुंद्याभोवती त्यांचेच कुंपण घालावे तशी आहे, किंवा आपले हात तोडून ते शिजून आपल्याच भुकेची पीडा शमन करावी, अथवा देऊळ मोडून त्या सामानाने देवाभोवती आवाराची भिंत बांधावी, त्याप्रमाणे यज्ञादी कर्मात हिंसाच करून मग तिच्यापासून अहिंसा उत्पन्न करायची असा आहे हा पूर्वमीमांसाने कर्मकांडकरांनी विलक्षण निर्णय केला आहे. कारण पावसाच्या वर्षणामुळे होणाऱ्या उपद्रवाने सर्व जग अतिशय गांजून जर्जर झाले, म्हणून पर्जन्याकरिता करिरी इत्यादी अनेक याग करतात. तर त्या यागाच्या मुळाशी पाहू गेले असता त्या यज्ञात प्रत्यक्ष पशुही हिंसा केली जाते. मग अहिंसेचा जो पलीकडील काठ तो त्या ठिकाणी कसा दृष्टीस पडणार? जर नुसती केवळ हिंसाच पेरली असता त्या ठिकाणी अहिंसा उगवेल काय? तर नाही. अर्जुना, आयुर्वेद व सर्व वैद्यक ग्रंथही अशाच तऱ्हेच्या धोरणाचे आहेत. कारण एका जीवाचे रक्षण करण्याकरिता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे त्यात सांगितले आहे. नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले पुष्कळ जीव दुःखाने लोळत पडलेले आहेत असे पाहून ह्या घडत असलेल्या हिंसेच्या दुःखाच्या निवारणार्थ रोगांची परीक्षा निदान करून म्हणजे मूळ कारण शोधून औषधांची योजना केली. तो औषधांच्या योजनेकरता पहिल्या प्रथम एका झाडाचे मूळ खणून आणले व दुसऱ्या एका झुडपाला मुळासकट व पानासकट उपटून आणले. कित्येक झाडे मध्येच मोडतात, काही मोठ्या झाडाची साल काढून आणतात व फळ देण्याच्या बाबतीत बेतात आलेल्या काही वनस्पती खाली वर आच्छादन घालून उकडून काढतात. शत्रुभावरहित असल्यामुळे ज्यांना शत्रूच उत्पन्न झाला नाही अशा झाडाच्या सर्वांगावर घाव घालून त्यातून निघणारा चीक काढून घेतात. याप्रमाणे धनुर्धरा सर्व वनस्पतीचे जीवनसत्व नाहीसे करून ती झाडे कोरडे करतात आणि सजीवांच्या अंगात हात घालून त्यांच्या पोटातील पित्त काढून घेतात व त्यामुळे रोगांनी पीडित असलेल्या अशा दुसऱ्या पुष्कळ जीवांचे रक्षण करतात. मग ही अहिंसा कसली? नांती घर मोडून त्यांचे देव्हारे किंवा देवळी केली, लोकांस सावकारी व्यवहारात बुचाडून त्या द्रव्याच्या सहाय्याने अन्नसत्रे घातली, नेसलेले वस्त्र सोडून डोक्याला ते वस्त्र गुंडाळले तर त्यामुळे खालचे अंग उघडे पडते, पुढील अंगण उघडे होते, म्हणून त्यावर घर मोडून मांडव घातले अथवा पांघरुणे जाळून शेक घेण्यासाठी शेकोटी केली, किंवा हत्तीला स्नान घालणे व्यर्थ, किंवा बैल विकून टाकून त्या पैशाचा जसा गोठा बांधणे अथवा रागूस हाकून देऊन मग त्याच्याकरता पिंजरा तयार करणे, याचे नाव योग्य काम करणे म्हणावे की चेष्टा म्हणाव्यात हे समजत नाही. कोणी धर्मसंप्रदायाप्रमाणे हिंसा होऊ नये म्हणून पाणी गाळून पिण्यास आरंभ करतात, तो चिरगुटातील पाणी पिळून घेतेवेळी जीव मारतात, ही हिंसाच असते. कोणी हिंसा होईल त्या भीतीने धान्य न शिजविता उपाशीच राहतात, त्यामुळे त्यांचे प्राण कासावीस व्याकुळ होतात, हीच हिंसा होय. याप्रमाणे हे सुप्रसन्न मनाच्या अर्जुना, हिंसेलाच कर्मकांडात अहिंसा मानून जो उलटा सिद्धांत केला आहे तो नीट समजून घेऊन लक्षात ठेव. पहिल्या प्रथम अहिंसेचे लक्षणे सांगावी असे जेव्हा आम्ही अहिंसेचे नाव मनात आणले तेव्हा आमच्या स्फूर्तीला बुद्धीला अशी हाव इच्छा झाली की अगोदर ही मते सांगून खऱ्या अहिंसेचे लक्षणे सांगावीत. परंतु वर वर्णन केलेल्या नावाच्या मात्रा अहिंसा यांना कशा गाळाव्या म्हणून त्यांचे वर्णन करणे भाग पडले. त्याचप्रमाणे त्या खोट्या अहिंसा आहेत हे तुलाही कळावे असा आमच्या अंतःकरणात भाव हेतू होता. मुख्यत्वे करून हाच हेतू मनात येऊन आम्ही तुला वरील खोट्या अहिंसेची लक्षणे सांगितली. नाहीतर प्रतिपाद्य विषयाचा धोपट मार्ग सोडून मतांतरे सांगण्याचा आडमार्गाने कोण उगीच धावेल? अर्जुना, आपले स्वतःचे मत निर्णित करून स्थापन करण्याकरिता प्रथम दुसऱ्या प्राप्त असलेल्या मताविषयी विचार व निर्णय करावा लागतो. याप्रमाणे आपले मत स्पष्ट सांगण्याची ही पद्धती आहे. तर आता यापुढे आमचे जे मुख्य मत आहे ते ऐक. ते आमचे मत स्पष्ट सांगून अहिंसेचे यथार्थ लक्षणे सांगू. त्यामुळे अहिंसेचे स्वरूप समजेल. जी अहिंसा अंतःकरणात अभिव्यक्त झाली असता तेथे स्पष्ट ज्ञान दिसून येईल. परंतु ती अहिंसा ज्याच्या चित्तात अहिंसा वृत्ती असून ती अंगावर पूर्ण बांधली आहे ती मात्र त्याच्या आचरणावरूनच समजून येते. ज्याप्रमाणे सोने कसोटीस लावले म्हणजे त्या सोन्याचा कस ती ठरविते. जी अहिंसा अंतःकरणात अभिव्यक्त झाली असता तेथे स्पष्ट ज्ञान झाले आहे असे दिसून येईल. परंतु ती अहिंसा ज्याच्या चित्तात अहिंसा वृत्ती असून ती अंगावर पूर्ण बांधली आहे ती मात्र त्याच्या आचरणावरून समजून येते. ज्याप्रमाणे सोने कसोटीस लावले म्हणजे त्या सोन्याचा कस ती ठरविते, त्याप्रमाणे खरोखर ज्ञान मनाची भेट झाली तरच
मनात ज्ञान अभिव्यक्त झाली तरच लागलीच अहिंसेच्या ठसा मनावर उमटतो. मूर्तिमंत अहिंसा उत्पन्न होते. अर्जुना, तो ठसा कसा उमटतो ते ऐक. पाण्याच्या लाटा उल्लंघन न करता वा लहरी पायाने न फोडता न मोडता आणि पाण्याचा स्थिरपणा न मोडू देता वेगाने व हळूच जपून आपले आमिष खाद्य जो मासा त्यावर नजर ठेवून बगळा ज्याप्रमाणे पाण्यात पाऊल घालतो किंवा कमळाच्या आतील केसर चुरगळेल दुखावेल या शंकेने भीतीने भ्रमर जसे कमळावर हळूच पाय जपून ठेवतो त्याप्रमाणे परमाणूमध्ये सुद्धा अतिसूक्ष्म लहान लहान जीव भरलेले आहेत. असे जाणून ते न मरावेत अशी मनात करुणा उत्पन्न होऊन त्यामध्ये आपला पाऊल लपवून तो जमिनीवर बेताने ठेवून चालतो. तो ज्या वाटेने जातो तिकडे तो रस्ताच कृपादृष्टीने भरतो व मग तो चालतो व ज्या दिशेस त्याची दृष्टी पडते ती दिशाच स्नेहभावाने भरलेली करतो व कोणाही प्राण्यास उपद्रव होऊ नये म्हणून जीवातळी आपला जीव अंतरतो. आपल्या जीवापेक्षा त्याच्या जीवाला जपतो. अशा रीतीने ज्याचे जपून चालणे असते त्याच्या अहिंसेच्या मापशब्दाने वर्णन करून अचूक करता येत नाही, असे त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मोहाच्या योगाने मांजरी आपल्या तोंडात पिलास धरते त्यावेळेस ज्याप्रमाणे तिच्या दातांची टोके त्या पिलास लागत नाहीत किंवा ज्याप्रमाणे ममताळू आईची आपल्या तान्ह्या मुलाची वाट पाहण्याकडे दृष्टी लागलेली असते तेव्हा त्या दृष्टीत प्रेमपूर्ण नाजूकपणा असतो. अथवा कमळाच्या पानाने हळूहळू वारा घेऊ गेला असता ज्याप्रमाणे त्यापासून निघालेला वारा सुखकर असल्यामुळे डोळ्यांच्या बुबुळात समाधान होते तितक्याच मऊपणाने तो जमिनीवर पाय हळूच टेकून चालतो व ते पाय सहज ज्या जीवांना लागतात त्यांना त्रास न होता जपून टाकल्यामुळे उलट सुखच होते. याप्रमाणे तो हळूच चालत असता जमिनीवर किडा किंवा मुंगी त्याच्या दृष्टीस पडली तर तो हळू माघारी फिरतो. जर आपण पाय जोराने आपटीत चाललो तर स्वामींच्या म्हणजे जीवात्म्याच्या निद्रेचा भंग होईल व त्यांच्या प्रकृतीच्या सहज स्वस्थापनास धक्का बसेल व विक्षेप होईल अशी दया मनात उत्पन्न होऊन कोणत्याही प्राण्यांचे उल्लंघन न करता माघारी फिरतो. जीवाचा नाश होईल म्हणून गवतावरही पाय देऊन तुडवत जात नाही. मग एकदा प्राणी दृष्टीस पडून त्याला न जुमानता त्यास तोडून तो वाट चालेल का ही गोष्ट त्याच्या हातून घडणार नाही. ज्याप्रमाणे मुंगीला मेरू पर्वत ओलांडून जाता येत नाही अथवा चिलटाला समुद्र तरून जाता येत नाही त्याप्रमाणे प्राण्यांची भेट झाली असता ज्याच्याने त्याचे उल्लंघन करवत नाही अशी ज्यांची चालण्याची रीत कृपारूप फळांनी फळास आली व वाणीतही मूर्तिमंत दया जगलेली आहे ती तू पाहशील. जो स्वतः श्वासोच्छवास करावायचा आहे तोही शेजारच्या मनुष्यास त्रास न होईल अशा रीतीने हळू नाजूकपणाने करतो व त्याचे मुख पाहिले असता केवळ प्रेमाचे माहेरघर आहे असे दिसते. त्याचे दात हे जणू माधुर्याला अंकुरे फुटल्याप्रमाणे दिसतात. ते बोलत असता त्याच्या तोंडातून अक्षरे बाहेर पडण्याच्या अगोदर तोंडावर पुढे स्नेहभाव पाजरत असल्याचे दृष्टीस पडते व चित्तात अगोदर दया प्रकट उत्पन्न होऊन नंतर कृपेने भरलेले असे शब्द मुखावाटे बाहेर पडतात. अगोदर त्याच्या होता होईतोपर्यंत कोणाशीच बोलणे नसते. त्यातूनही काही बोलू म्हणजे त्याचे कदाचित त्याने बोलण्याचे मनात आणले तर आपले बोलणे कोणास लागेल की काय अशी भीती वाटत असते. आपल्या बोलण्याने कोणाला पीडा होऊ नये व कोणी भिवाया चढून आपल्याकडे पाहू नये असा हेतू मनात आणून जो न बोलता उगा असतो. मग आपण बोलावे अशी कदाचित कोणी प्रार्थना केली व प्रेमाने जर तो बोलू लागला तर ऐकणारच त्याचे बोलणे ऐकून तो आईबापच की काय असे वाटणे इतके आनंददायक असते. किंवा त्याचे बोलणे म्हणजे मधुर नाद ब्रह्मच वेद हा आकार घेऊन मूर्तिमंत पुढे उभा राहिला आहे की काय असे वाटते. अथवा स्वच्छ गंगोदक उसळले आहे किंवा पतिव्रता स्त्रीला जणू वृद्धपणा प्राप्त झाला आहे त्याप्रमाणे खरे आणि मऊ परिमीर सरळ प्रेमळ असे व जणू अमृताच्या लाटाच आहेत की काय असे त्याच्या तोंडातून शब्द निघतात. जे शब्द व्याजस्तुतीने भरलेले उपरोधिक आहेत ज्यापासून वाद उत्पन्न होतो व दुसऱ्या संताप त्रास उत्पन्न होतो तसे चेष्टा कुचेष्टा छळवाद वंचनाकारक आणि जे दुसऱ्याच्या वर्मी झोंबणारे शब्द बोलणे आणि आडवणूक अतिवेगाने बोलणे कपट खोटी आशा लावणे कुशंका काढणे व ठगबाजी करून फसविणे हे बोलण्यातील दोष ज्याच्या वाणीने पूर्ण टाकले जातात. त्याचप्रमाणे ज्याची दृष्टी स्थिर असते व भुवया मोकळ्या असतात म्हणजे रागाने भुवया चढवलेला नसल्यामुळे त्याच्या कपाळावर आठ्या दृष्टीस पडत नाहीत कारण प्रत्येक प्राण्यात परब्रह्म वस्तू भरलेली आहे.
तिला कदाचित दृष्टी खुपेल व त्रास होईल म्हणून जो बहुतेक करून कोणाकडेही पाहत नाही. असे असताही एखाद्या वेळी आतल्या कृपेच्या बळाने जर डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली तर चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी कोणाच्या दृष्टीस पडत नाहीत तरी पण एकसारखे चकोर पक्ष्यांना त्या कळतात. त्यामुळे त्यांना आनंद होऊन ते पुष्ट होतात. त्याप्रमाणे ज्या प्राण्यांकडे त्याने आपल्या दृष्टीने पाहिले त्याला त्यापासून समाधान होते. त्याच्या अवलोकनाची पद्धती किती प्रेमयुक्त आहे हे कासवालाही माहीत नाही. अधिक काय सांगावे, जो भूतमात्राकडे अशा प्रेमदृष्टीने पाहतो तसेच त्याच्या हाताचे गुण पाहू गेले असता तेही दृष्टीप्रमाणे मृदू आहेत असे तुला दिसेल. ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठांचे मनोरथ कृतार्थतेने पूर्ण झालेले असतात त्याप्रमाणे ज्याच्या हातास काही एक करण्याची इच्छा कर्तव्यबुद्धी नसून ते निर्व्यापार असतात. अगोदर जन्मांध त्यातही त्याने ज्याप्रमाणे पाहण्याची क्रिया सोडावी किंवा आधीच काष्टरहित अग्नी आणि पुन्हा त्यातून तो जसा विझावा अथवा मूळच्याच मुक्या मनुष्याने जसे मौन व्रत धारण करावे तसे त्याच्या हातांना काही करावयाचे असे उरलेले नसते व जे हात काही कर्तव्य नसलेल्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी स्वस्थ राहण्यास आलेले असतात. वाऱ्याला धक्का लागेल किंवा आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने जो आपल्या हात हलवीत नाही तेथे अंगावर बसलेली माशी वगैरे उडवावी किंवा डोळ्यात जाणारी म्हणजे शिरणारी घुंगरुटी एकीकडे करावी अथवा पशुपक्ष्यांना आपल्या रागीत डोळ्यांनी भीती वाटेल असा आविर्भाव दाखवावा, या गोष्टी त्याच्याकडून कुठून घडणार. हे किरीटी, त्याला हातात दंड किंवा काठी घेणे जर आवडत नाही तर मग हातात शस्त्र घेण्याची गोष्ट कशाला पाहिजे. हातात लिलेने कमळ घेऊन फिरविल्यास अथवा फुलांचा हार झेलल्यास ते गोफणीतील दगडाप्रमाणे एखाद्या जीवास लागून त्यास इजा होईल अशा समजुतीने हेही व्यापार जो हाताने करीत नाही. अंगावरील लवेच्या रांगा हलतील व एखाद्या जीवास इजा होईल म्हणून जो अंग कुरवळीत नाही, अंगावरून हात फिरवित नाही व बोटांची नखे काढली असता हिंसा होईल म्हणून जो ती बोटावर गुंडाळ्या होईपर्यंत वाढवितो तो कर्तव्यरहित असल्यामुळे अगोदर कोणतीही गोष्ट त्यास हाताने करावयाची नसते. परंतु जर हातास काही करण्याचा प्रसंग आलाच तर हात जोडण्याशिवाय दुसरा अभ्यास ज्या हाताला ठाऊक नाही किंवा हाताने व्यापार केला तर दुसऱ्यास हात उचलून भिवू नकोस असे अभयवचन देणे किंवा एखादा कोणी पडत असल्यास त्यास हाताने सावरणे अथवा पीडित मनुष्याची पीडा कमी व्हावी म्हणून त्याच्या अंगावरून हळूच हात फिरविणे या गोष्टीही तो मोठ्या संकटाने करतो. तथापि पीडित मनुष्याची चिंता तो हस्तस्पर्शाने दूर करतो. त्याच्या हस्तस्पर्श करण्याने जो कृपेचा पाझर सुटतो तसा ओलावा चंद्रकिरणासही माहीत नसतो. त्याच्या हस्तस्पर्शाच्या मृदुत्वाच्या मानाने पाहिले तर मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याचा स्पर्शही कठीण भासेल इतका त्याचा हस्तस्पर्श मृदू व सुखकर असतो. अशाच हस्तस्पर्शाने त्याचे पशूंनाही कुरवाळणे असते. जे हात नेहमी रिकामे व मोकळे असतात तरी पण चंदनाच्या झाडाचा कोणताही भाग थंडगार सुगंधमय असतो व त्याला फळेही न घेताही तो निष्फळ असतो असे कोणास म्हणता येत नाही. तसेच याचे हात नेहमी शीतल व सफल असतात. सज्जन मनुष्याचे शील व स्वभाव ही जशी पवित्र असतात तसेच त्याच्या हाताचे आचरण पवित्र असते. आता त्याचे मन खरोखर कसे आहे म्हणून जर सांगायचे म्हटले तर आत्तापर्यंत ह्या ज्या गोष्टी वर्णन केल्या त्या कृती तरी कोणाच्या आहेत. झाडाच्या फांद्या म्हणजेच झाडे नव्हेत काय? पाण्याशिवाय समुद्र आहे काय? तेज आणि सूर्य ही निरनिराळी आहेत काय? अवयव आणि शरीर हे निरनिराळे आहेत काय? किंवा पाणी व पाण्याची गोडी वा ओलावा ही काय वेगवेगळी आहेत काय? म्हणून ही जी सर्व इंद्रियाची बाह्य व्यापारात्मक लक्षणे सांगितली ती म्हणजे मूर्तिमंत मनच आहे असे समज. जे बीज जमिनीत पेरलेले असते तेच अंकुरित होऊन वर झाडाच्या रूपाने दृष्टीस पडते. त्याप्रमाणे इंद्रियाकडून घडणाऱ्या व्यापारांच्या द्वारा अंतर्मनच पसरले आहे, कारण ते मनाच्याच प्रेरणेने होतात. परंतु मनातच जर अहिंसेचा उदय झाला नसेल तर इंद्रियाच्या द्वारा ती बाहेर कशी पडेल? अर्जुना, कोणतीही वृत्ती अगोदर मनामध्ये उत्पन्न होत असते आणि मग तीच वाचा, दृष्टी व हात यांच्याकडे येते. बाकी जी गोष्ट मनातच येत नाही ती वाचेने बोलून प्रकट केली जाईल काय? बीजाशिवाय जमिनीत अंकुर उत्पन्न होईल काय? म्हणून ज्याप्रमाणे सूत्रधाराशिवाय कळसूत्री बाहुली हलत नाही, व्यर्थ असते, त्याप्रमाणे मनाचा मनपणा नाहीसा होतो. म्हणजे मनात कोणाचाही व्यापार करण्याची प्रवृत्ती प्रेरणा होत नाही. तेव्हा इंद्रिय अगोदरच निर्बल होतात. जे पाणी उगमापाशी चाटून जाते ते नदीच्या ओघात कुठून वाहणार?
देहातून जीव प्राण गेल्याबरोबर देहाकडून काही हालचाली वा व्यापार घडतात काय? त्याप्रमाणे पार्था, मन हे या सर्व इंद्रियाच्या व्यापारास मूळ कारण आहे व हेच सर्व इंद्रियद्वाराने व्यवहार करीत असते. परंतु ज्यावेळी मन आत जशा वासनेच्या रूपाने होऊन असते तसेच ते इंद्रियाच्या व्यापार रूपाने बाहेर येत असते. याकरिता ज्याप्रमाणे पिकलेल्या फळाचा सुवास आपोआप उत्साहपूर्वक चौकडे घुमघुमत बाहेर निघून पसरतो, त्याप्रमाणे खरोखर मनात खरी अहिंसा चांगली बळकट कायम झाली म्हणजे इंद्रियाच्या व्यापारामध्ये अहिंसाच दृष्टीस पडते. म्हणून सर्व इंद्रिये ही मनातील अहिंसा हीच आपली संपत्ती असे पूर्णपणे मानून अहिंसेचेच देव घेऊ अहिंसेचाच व्यापार करीत असतात. किंवा ज्याप्रमाणे समुद्राला पूर्ण भरती आली म्हणजे समुद्रच आपल्या पाण्याने खाड्या पूर्ण भरतो, त्याप्रमाणे मनात अहिंसेचे भरते आले म्हणजे ते मनच या इंद्रियांना आपल्या अहिंसात्मक जलसंपत्तीने पूर्णपणे भरून टाकते. पंतोजी ज्याप्रमाणे लहान मुलाचा हात धरून त्याकडून आपणच स्पष्ट सुरेख अक्षराच्या ओळी लिहितो, त्याप्रमाणे मनही आपल्या ठिकाणी पूर्णत्वास आलेले दयाळुत्व हस्तपादादी इंद्रियाच्या ठिकाणी आणते व ते मन हे त्या इंद्रियाच्या ठिकाणी अहिंसा उत्पन्न करते. म्हणूनच त्या इंद्रियाकडून अहिंसेचे आचरण घडते. याकरिता अर्जुना, इंद्रियाकडून घडणाऱ्या अहिंसेच्या म्हणून ज्या गोष्टी विवरण करून सांगितल्या त्या मनाच्या अहिंसेच्याच आहेत असे समज. अशा प्रकारे ज्याने काया वाचा मने करून सर्व हिंसेचा त्याग केला आहे असे तू पाहशील, तो पुरुष ज्ञानाचा विलासी व विस्तृत वस्तिस्थान आहे असे समज. हे राहू दे, फार तर काय, तो मूर्तिमंत केवळ ज्ञानच आहे. ज्या अहिंसेचे वर्णन आपण कानाने ऐकतो किंवा ग्रंथाच्या आधाराने आपण जिचे निरूपण करतो ती अहिंसा प्रत्यक्ष पाहावी अशी जेव्हा इच्छा निर्माण होते तेव्हा त्याच पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणजे झाले. श्री ज्ञानदेव म्हणतात, असे जे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले ते मी वास्तविक तुम्हाला एका शब्दात सांगावयास पाहिजे होते, परंतु त्याचा फार विस्तार झाला, त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. कदाचित तुम्ही असे म्हणाल की जनावर हिरवे गवत खाऊ लागले म्हणजे खात खात पुढे जाता जाता मागील क्रम व घराची वाट धरण्याची विसरते, किंवा पक्षी आकाशात वायुवेगाने उडू लागल्यावर पुढेच आपल्या घरट्यापासून दूर भराऱ्या मारीत असतो, त्याप्रमाणे प्रेमाच्या भरात स्फुरण येऊन निरनिराळ्या रसवृत्तीचा आस्वाद घेत माझी बुद्धी वाहवत गेली, ती मलाच आवरेनाशी झाली आहे असे आपण संतजन म्हणाल, पण हा तशातला काही प्रकार नाही. ऐका महाराज, मला हा विस्तार करण्याला कारण आहे. बाकी अहिंसा हा शब्द 3च अक्षरांचा आहे. पाहू गेले तर अहिंसा म्हणण्यास थोडी असून तिचे वर्णन थोडक्यात करता येईल, परंतु इतर बहुमतांचे खंडन केले तरच ती स्पष्ट करता येईल. बाकी अहिंसे संबंधाने जी मते उपलब्ध आहेत ती मते खंडित न करता जशीच्या तशीच ठेवून जर मी अंगच्या बलाने अहिंसा सांगितली असती तर तुम्हाला माझे बोलणे आवडले नसते. रत्नपारख्यांच्या गावात गंडकी रत्न म्हणून जर विकल्या जातील तरच त्याचे गाठोडे सोडावे, किंवा सरस्वतीच्या पुढे जशी कोणाची वक्तृत्व वा तिची स्तुती करण्याची शक्ती नाही म्हणून ती करू नये. येथे ज्या बाजारात कापुरास वास मंद आहे असे म्हणतात त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी बरे होईल. म्हणून महाराज, तुमच्या सभेमध्ये मी कोणी एक मोठा वक्ता आहे असे बोलकेपणाच्या आवेशाने बोललो तर माझे बोलणे तुम्हास रुजणार नाही व आपली जवळीक मिळणार नाही. सामान्य व विशेष वर्णन यातील फरक न जाणता जर सगळे सरसकट करून सांगितले तर ते व्याख्यान तुम्ही आपल्या कानाच्या मुखाकडे सुद्धा नेणार नाही. एखादा यथार्थ सिद्धांत प्रतिपादन करताना तो शुद्ध सिद्धांत शंकारूपी कचऱ्याने माळला जातो, तेव्हा त्या सिद्धांत श्रवणाकडे येत असलेले आपले वा श्रोत्यांचे लक्ष मागच्याच पावलाने पळून जाईल. ज्या पाण्यावर शेवाळ पसरलेले असते त्या पाण्याकडे हंस पक्षी पाहतात काय, तर डुंकूनही पाहत नाहीत. किंवा अभ्राच्छादित पण चंद्राचे काहीसे सुंदर चांदणे पडले असले तरी ते मळकट चांदण्याचे भक्षण करण्याकरिता चकोर पक्षी आपली चोच वर करून कौतुकाने उघडीत नाहीत. त्याप्रमाणे जर माझे निरूपण सदोष निसंदेह झाले नाही तर तुम्ही माझ्याकडे पाहणार नाही.
ग्रंथाचा स्वीकार करणार नाहीत. इतकेच नाही तर उलट आपण रागवाल. अहिंसेवरील निरनिराळी मते समजून सांगताना जर निरनिराळी आक्षेपांच्या मताचे निरसन न करता व्याख्यान केले तर ते व्याख्यान मला तुमचा लाभ जोडू देणार नाही. संशयास अवसर असलेले माझे व्याख्यान आपण ऐकत बसणार नाही आणि माझी ग्रंथरचना करण्यात वा हे सर्व प्रतिपादन करण्यात मुख्य हेतू तुम्ही संतजनांनी माझ्यावर नेहमी प्रसन्न होऊन सन्मुख असावे एवढेच आहे. बाकी खरोखर पाहू गेले असता तुम्ही गीतेच्या अर्थाचे भोगते आहात असे समजून मी एकदम गीताच व्याख्यानास आधारभूत म्हणून घेतली, कारण त्या गीतेकरिता तुम्ही आपली वाटेल ती हानी पत्कराल, आपले सर्वस्व द्याल व गीतेला सोडून न्याल. म्हणून खरोखर हा ग्रंथ नव्हे तर तुमच्या कृपेचा जामीनच माझ्याकडे आहे. इतक्यावरही तुम्ही सर्वस्वाचा लोभ धराल व या गीता ग्रंथरूपी जामिनाचा तारणाचा अव्हेर कराल तर मग गीतेची जी गती तीच माझी गती आहे असे समजा. तुमच्या कृपाप्रसादाची मला जरूर असल्यासच मी गीतेचा अर्थ सांगण्याचे एक निमित्त केले आहे. तेव्हा आपण जे रसिक त्या तुम्ही श्रोत्यांना रुचेल असे योग्य व्याख्यान केले पाहिजे. म्हणून अहिंसेवरील इतर वेगवेगळी मते तुम्हास सांगितली. त्यामुळे कथेचा विस्तार झाला, श्लोकाचा अर्थ बाजूला राहिला. या माझ्या बोलण्याबद्दल मज लेकराला आपण क्षमा करावी. दुसरे असे की जेवताना घासात खडा लागला आणि तो काढण्यास वेळ लागला तर लागलेला वेळ व्यर्थ गेला हा जेवणाराचा दोष नव्हे, कारण तो घासातील खडा काढून टाकलाच पाहिजे. आपला मुलगा गावाहून येत असताना जर सोबतीच्या संभावित चोरांना चुकून येण्याकरता त्यास बराच दिवसांचा वेळ लागला तर आईने त्याच्यावर रागवावे की जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून लिंबलून उतरून टाकावे. परंतु हे दाखले देण्याचे काही कारण नाही. माझे वाढलेले व्याख्यान सहन केले व त्याबद्दल मला क्षमा केलीत हे चांगलेच आहे. म्हणून पुढे श्रीकृष्ण हे अर्जुनास काय म्हणाले ते ऐका. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असणाऱ्या अर्जुना, सावध हो. तुला ज्ञानाची आता चांगली ओळख करून देतो. ज्ञान म्हणून जे आहे ते ज्या ठिकाणी खेदा वाचून सहज क्षमा वास करते त्याच ठिकाणी खरोखर आहे असे तू पक्के समज. अत्यंत खोल जल असलेल्या तळ्यात जशी कमले असतात किंवा दैववानाच्या घरी जशी लक्ष्मी आपोआप वास करते, त्याप्रमाणे पार्था ज्यांच्या योगाने क्षमा वृद्धिंगत होते तेही ज्या लक्षणामुळे पूर्णपणे लक्षात येईल अशी लक्षणे स्पष्टपणे सांगतो. ज्या भावनेने आवडता अलंकार धारण करतो त्याच भावनेने सर्वही जो सहन करतो, कितीही दुःख प्रसंग असले तरी त्याचे आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक असे मुख्य 3 भेद आहेत. तितकेही मिळून एकदम त्याच्यावर कोसळले तरीही त्याच्या भाराने जो वाकत डगमगत नाही. अपेक्षित इच्छित वस्तू प्राप्त झाली असता ज्या मानाने संतोष होतो त्याच मानाच्या संतोषाने अनिच्छित वस्तू लाभली तर तिचा स्वीकार करतो. शिवाय जो मानापमान सहन करतो, सुखदुःखांनाही सारखीच जागा देतो आणि निंदेने किंवा स्तुतीनेही मनाची समता दुभंगू देत नाही, जो उन्हाच्या तापाने संतप्त होत नाही व थंडीने जो कापत नाही, म्हणजे शीतोष्ण सहन करतो आणि जो कसलाही प्रसंग प्राप्त झाला असता भीत नाही, मेरू पर्वत जसा आपल्या शिखरांचा भार मानित नाही किंवा वराह अवतारी भगवान जसा दंताग्नी धारण केलेल्या पृथ्वीला ओझे आहे असे म्हणत नाही, अथवा स्थावर जंगमात्मक अनेक भूतांचे ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे होत नाही त्याप्रमाणे अनेक प्रकारची सुखदुःखे प्राप्त झाली तरी त्याचे अंतःकरण डगमगून जो श्रमी होत नाही. नदी व नद यांचे समुदाय पाण्याच्या लाटेच्या लोटच्या लोट घेऊन जरी आले तरी त्यांना कोठे ठेवावे अशी चिंता न करता, ज्याप्रमाणे समुद्र पोट मोठे करतो म्हणजे त्यांना आपल्या पोटात सहज सामावून घेतो, ज्याप्रमाणे ज्यांचे ठिकाणी सहन न करणे असे कधीही व काहीही नसते व आपण सर्व गोष्टी सहन करतो अशी आठवण करण्या इतका अभिमानही ज्यास राहत नसतो, देहाला ज्या गोष्टींचे भोग प्राप्त होतात त्या सर्व आपणच आहो असे जाणून आपण सर्व अलौकिक असे काही सहन करतो असाही ज्याला अभिमान उत्पन्न होत नाही. हे अर्जुना, अशा प्रकारची दात न खाता ओठ न वाचावता खेदरहित सहज क्षमा ज्या पुरुषांपाशी वास करते त्या पुरुषांच्या योगे ज्ञानासही मोठेपणा प्राप्त होतो. हे पांडवा, असा जो पुरुष तो ज्ञानाचा खरोखर जिव्हाळाच आहे. आता आर्जव मनाच्या सरळपणाचे यथार्थ स्वरूप वर्णन करतो. अरे, जे आर्जव असे की वाटेल त्या बऱ्या वाईट अशा साऱ्या प्राणीमात्रास, मग तो कोणीही असो, त्याला जसा प्राण एकसारखाच अनुकूल असतो, किंवा सूर्य जसा हा चांगला हा वाईट
अशी भेदबुद्धी न ठेवता प्रकाश करतो, तोंड पाहून प्रकाश पाडित नाही, किंवा आकाश हे ज्याप्रमाणे सर्व जगाला सारखेच अवकाश देते, त्याप्रमाणे ज्याचे मन प्रत्येक प्राण्यागणिक निरनिराळे नसते व त्याचे वर्तन असे असते की सर्व जग पूर्वीपासून त्याच्या ओळखीचेच आहे. सर्व जगाबरोबर जसा आपला काही दाट जुनाट सोयीस्कर सोयरिकीचा संबंध आहे आणि ज्याला अपपर भावाची भाषा ओळखीची नसते, ज्याची वाटेल त्याबरोबर मैत्री होते, पाण्याला ज्याप्रमाणे ढाळ असतो त्याप्रमाणे ज्याची सर्वांशी जुळणारा सरळ स्वभाव असतो, कोणाविषयी त्याचे मन विकल्प घेत नाही, वाऱ्याचे वाहने जसे सरळ असते त्याप्रमाणे ज्याच्या मनाचा स्वभाव सरळ असतो आणि ज्याला शंका व लोभ हे मुळीच नसतात, ज्याप्रमाणे आईच्या मांडीवर बसण्यास मुलाला शंका येत नाही, त्याप्रमाणे जो दुसऱ्यास आपले मन देण्याविषयी आपले विचार सांगण्याविषयी मागे पुढे पाहत नाही. हे धनुर्धरा, फुटलेल्या कमळात ज्याप्रमाणे आपला सुवास मर्यादित स्थळी दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे आत एक व बाहेर एक अशा विचारात ज्याच्या मनात अजिबात जागा नाही, ज्याप्रमाणे रत्नांचा निर्मळपणा असतो पण तो दृष्टीस पडण्याच्या पूर्वी त्याचे तेजांचा निर्मळपणा भागतो, त्याप्रमाणे कोणतीही गोष्ट करण्यास अगोदर ज्याच्या मनाची धाव पुढे असते व व्यवहार करणे पाठीमागून असते, ज्याला पूर्वापार चिंतन करणे हे माहीत नसते व विषय निरपेक्ष सदोदित तृप्त असणे हाच ज्याचा अनुभव व सहजस्थिती आहे, अमुक गोष्ट करावायची व अमुक गोष्ट करायची नाही असा जो अंतःकरणाने संकल्प विकल्प करीत नाही, ज्याची दृष्टी कपटी किंवा लाचलुचपत खाणारी नसते व ज्याचे बोलणे संदिग्ध नसते आणि तो कोणाबरोबरही वाईट बुद्धीने वागत नाही, ज्याची 10 इंद्रिय व पंचप्राण सदा सर्वदा सरळ निष्कपट असतात व शुद्ध बुद्धीने वर्तन करीत असतात, अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचे अंतःकरण सरळ असते, तो पुरुष मूर्तिमंत अर्जवच होय. आणि त्या पुरुषाच्या ठिकाणी ज्ञानाने आपले राहण्याचे घरटेच केले आहे हे ध्यानात असू दे. भगवंत यापुढे गुरुभक्तीचा प्रकार सांगतात. ही गुरुसेवा म्हणजे सर्व भाग्यांची जन्मभूमीच आहे, कारण शोकाने ग्रस्त झालेल्या जीवास ही सेवा ब्रह्मस्वरूप करते. अशी ही जी गुरुसेवा ती तुला स्पष्ट करून सांगतो, तिकडे तुझे एकाग्रतापूर्ण लक्ष दे. ज्याप्रमाणे आपली सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही समुद्रास मिळण्याकरता निघावी किंवा सर्व अभिप्रायासह श्रुती ब्रह्मपदी प्रविष्ट होते, अथवा उचित कर्तव्य म्हणून पतिव्रता स्त्री आपले जीवित व गुणावगुण हे सर्व आपल्या प्रिय पतीस समर्पण करते, त्याप्रमाणे ज्याने अंतर्मनादी व बाह्य देहेंद्रियादी आपले सर्व काही गुरुकुलाच्या ठिकाणी अर्पण केले आणि आपले स्वतःच तर गुरुभक्तीचे आगरच केले आहे, ज्याप्रमाणे विरहिणी पतिव्रतेचे चित्तात नेहमी पतीचे चिंतन असते, त्याप्रमाणे ज्या देशात आपल्या श्रीगुरूंचे घर असेल तोच देश ज्यांच्या मनात नेहमी घुळत असतो. ज्या दिशेस गुरु राहतात त्या दिशेकडून वारा येत असेल तर त्या वाऱ्यासही सामोरा धावत जातो व त्यास तो साष्टांग नमस्कार घालतो आणि आपण माझ्या घरी वस्तीला यावे अशी प्रार्थना वाऱ्यास करतो. अंतःकरणात अत्यंत प्रेमयुक्त होऊन त्या प्रेमबळाने श्रीगुरूंच्या मूर्तीची जो ध्यानोपासना करतो, अंतःकरणाची शुद्धता हेच देवळाच्या तटाच्या भोवतालचे एक आवार व आपले जे आराध्य दैवत श्रीगुरू त्यांची त्या आवारात प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापना करतो व मग आपल्या सर्व भावनेने आपणच पूजा साहित्य बनतो, अथवा ज्ञानरूपी तटात आनंदरूप देवळ बनून त्यात श्रीगुरुरूपी शिवलिंगाची स्थापना करून मग त्याच्यावर ध्यानरूपी अमृताने अभिषेक करतो. बोधरूप सूर्य उगवल्याबरोबर बुद्धीच्या परडीत टोपलीत अष्टसात्विक भावांची कमळे भरून श्री गुरुरूप शंकराला त्याची लाखोली वाहतो. उत्तम पवित्र वेळ हेच शिवाच्या पूजेचे तिन्ही काळ म्हणून त्यात जीवनपणारूपी धूप जाळतो व ज्ञानरूप दिव्याने जो गुरुरूपी श्री शंकरास निरंतर ओवाळतो. श्रीगुरुशी ऐक्यभाव हाच नैवेद्य असून तो श्रीगुरूंना नेहमी अर्पण करून आपण पुजारी बनून गुरु श्री शंकराची पिंडी मानून स्तवन करतो, अथवा आपल्या जीवाची शेज करून गुरु हे आपले पती आहेत असे समजून तो त्यांचा उपभोग घेतो. आणि अशा प्रकारे प्रेमाच्या योगाने जो आपल्या बुद्धीत अशा अनेक कौतुके धारण करतो, त्यातील काही अशा एखाद्या वेळेस मनात गुरुविषयी प्रीतीचा उमाळा भरून आला असता तो या प्रेमालाच क्षीराब्दी असे नाव देतो. त्या ठिकाणी ध्येय स्वरूप श्री गुरूंच्या ध्यानापासून होणाऱ्या बहुसुखरूप शुद्ध शेषशय्येवर गुरु हे भगवान विष्णूच निजलेले आहेत असे मानतो.
मग श्री गुरुरूपी विष्णूंची पायाची सेवा करणारी जी लक्ष्मी ती आपणच होतो आणि गुरुडही आपणच होऊन पुढे हात जोडून उभा राहतो. श्री गुरुरूपी विष्णूच्या नाभी कमळापासून जन्म घेणारा जो ब्रह्मदेव तोही आपणच होतो. असा गुरुमूर्तीच्या प्रेमाने आपल्या मनात ध्यान सुखाचा अनुभव घेतो. एखाद्या वेळेस भक्तीच्या बळाने श्री गुरुला आई असे कल्पितो व मग स्तनपानापासून होणाऱ्या सुखाचा अनुभव घेत तिच्या मांडीवर लोळतो. किंवा अर्जुना, चैतन्यरूपी वृक्षाच्या खाली गुरु हीच कुणी गाय असे कल्पून आपण तिच्या पाठीमागून चाललेले वासरू होतो. गुरुकृपेच्या स्नेहरूपी उदकात आपण मासोळी झालो आहोत अशीच एखाद्या वेळी भावना करतो. गुरुकृपा हीच अमृताची वृष्टी होय आणि आपण गुरुसेवा वृत्ती रूप रोप आहोत असे निरनिराळ्या संकल्प त्याचे मन करत असते. त्याच्या आवडीचे अपारपण कसे आहे ते पहा. डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत अशी पक्षाची पिल्लू आपण होतो. मग श्री गुरुला पक्षिणी करतो व त्या पक्षिणीच्या चोचीतील चारा आपण घेत आहोत किंवा गुरु तारू आहोत असे समजून आपण त्याच्या कासेस लागलो आहोत. अशा प्रकारे ज्याप्रमाणे समुद्राला भरती आल्यावर लाटांपासून लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे गुरुप्रेमाच्या बळाने गुरु ध्यानच अनेक ध्यानास प्रसवते. याप्रमाणे श्री गुरूंची मूर्ती अंतर्यामी धारण करून तो ध्यान सुखाचा अनुभव घेतो. आता तो श्री गुरूंच्या बाह्य सेवा कशी करतो ते ऐक. तो आपल्या मनात असा निश्चय करतो की मी गुरूंची इतकी उत्तम सेवा करेन की त्यामुळे गुरूंना संतोष पाहून मला प्रेमाने काहीतरी माग असे म्हणतील. अशा प्रकारच्या माझ्या खऱ्या शुद्ध सेवेने गुरु प्रसन्न होतील. तेव्हा त्यांची अशी प्रार्थना करीन आणि म्हणेन की हे प्रभो, आपला जेवढा म्हणून परिवार आहे त्या सर्व परिवाराची रूपे मीच एकट्याने घ्यावी आणि आपल्या उपयोगी पडणारी जितकी उपकरणे वस्तू आहेत तितक्या सर्वांची रूपे मी एकट्याने धारण करावीत. याप्रमाणे त्यांना मी वर मागितल्यावर श्री गुरु हो म्हणतील. मग त्यांचा तो सर्व परिवार मीच होईन. म्हणजे त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्यापैकी प्रत्येक वस्तू मीच होईन. त्यावेळेस माझ्या उपासना सेवेचा चमत्कार दृष्टीस पडेल. गुरु ही जरी पुष्कळ भक्तांची माऊली आहेत तरी पण त्या गुरूंच्या कृपेस मी आपली शपथ वाहवीन व माझी एकट्याचीच माऊली करून घेईन. गुरूंच्या प्रेमास मी आपला छंद लावून त्याच्याकडून एक पत्नीव्रत आचरवीन आणि गुरूंच्या लोभाकडून अन्यत्र कोठेही न जाता माझेच ठिकाणी वास करण्याविषयी क्षेत्र संन्यास घेववीन. वारा किती जरी वाहू लागला तरी तो जसा चारी दिशांच्या आतच वाहतो त्यांच्या बाहेर निघू शकत नाही त्याप्रमाणे गुरुच्या कृपेस सर्व बाजूंनी मीच पिंजरा होईन. माझी स्वामिनी जी गुरुसेवा तिला मी आपल्या गुणांची लेणी करीन. फार तर काय पण गुरुभक्तीला मीच गवसणी होईन आणि गुरु स्नेहरूप दृष्टीखाली मी पृथ्वी होईन. याप्रमाणे नाना प्रकारच्या मनोरथांच्या आनंद सृष्टी जो मनात तयार करतो आणि म्हणतो की मी स्वतः श्रीगुरूंचे राहते घर होईन आणि दास होऊन त्यांची त्या ठिकाणी सेवा चाकरी करीत राहीन. येता जे घरांचे उंबरे श्रीगुरु ओलांडतात ती मीच होईन आणि घराची दारेही मीच होऊन द्वारपाळही मीच होईन. मी गुरूंच्या पादुका होऊन त्या पादुका खडावा गुरूंच्या पायी मीच लेवीन आणि छत्रही मीच होऊन मीच ते छत्र गुरुवर धरण्याचे काम करीन. महाराज, या ठिकाणी खोल खळगा आहे, या ठिकाणी उंचवटा आहे अशा इशारात देणारा श्री गुरूंचा चोपदार मीच होईन आणि गुरुवर चौरी धरणारा मीच होईन. गुरुस हात देणारा मीच होईन व गुरुपुढे पळणारा वाटाड्या हुजऱ्याही मीच होईन. गुरूंची झारी हातात घेणारा शागिर्द मीच होईन व गुरूंना चूळ भरण्यासाठी पाणीही मीच देईन. उटणे घेऊन गुरूंना स्नान घालण्याची खटपट मीच करीन. श्री गुरूंचे आसन मी होईन. अलंकार वस्त्र चंदनादिक सर्व उपचार हे सर्व मीच होईन. स्वयंपाक करणारा आचार्य मीच होईन व गुरूंना फराळाचे पदार्थ वाढीन आणि मी आपल्या आत्मतत्वाने श्री गुरुला ओवाळीन. ज्यावेळेस श्री गुरु महाराज भोजन करतील त्यावेळेस त्यांच्या पंक्तीचा लाभ घेणारा मीच होईन आणि मीच पुढे होऊन त्यास विडा देईन. गुरूंचे भोजन केलेले ताट व उष्टे मीच काढीन. गुरूंचा बिछाना मीच झाडीन. गुरूंची चरणसेवा मीच करीन आणि श्री गुरूंचे सिंहासनही मीच स्वतः होईन व मग त्यावर श्री गुरु आरोहण करतील बसतील त्याप्रमाणे सर्व प्रकारे मी श्री गुरूंची सेवा करीन. श्री गुरूंचे ज्या गोष्टीकडे लक्ष लागेल त्या वस्तूही होण्याचा चमत्कार मीच करीन. श्री गुरूंच्या श्रवणरूप अंगणात शब्दांचे असंख्य समुदाय मीच होईन आणि श्री गुरूंच्या ज्या ठिकाणी अंगस्पर्श होईल ते स्पर्श ठिकाणही मीच होईन. श्री गुरूंचे डोळे प्रेमळपणाने ज्या वस्तू अवलोकन करतील ती सर्व रूपे वा त्या वस्तू मीच होईन.
त्यांच्या जिव्हेस जो जो रस आवडेल तो तो रसही मीच होईन. मीच गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणेंद्रियाची सेवा करीन. याप्रमाणे श्रीगुरूंची बाह्य सेवा सर्व प्रकारे करून गुरूंना लागणाऱ्या सर्व वस्तू मीच होऊन व्यापून टाकीन, असे त्याचे मनोगत असते. महाराज म्हणतात, जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत श्रीगुरूंची अशी सर्वतोपरी सेवा करीन असे म्हणतो आत्मनिवेदम. आणि मग देह पडल्यानंतरही त्यांची सेवेविषयी अद्भुत आस्थाबुद्धी कशी धरते ते नवल का. तो म्हणतो, या शरीराची माती पृथ्वीच्या त्या भागात मिळवीन की ज्या ठिकाणी श्रीगुरूंचे पूजनीय श्रीचरण उभे राहतील. मी आपल्या शरीरातील उदकाचा भाग खरोखर चांगल्या रीतीने त्या उदकाला नेऊन मिळवीन की ज्या उदकाला माझे स्वामी कौतुकाने सहज स्पर्श करतील. आपल्या देहातील तेज दिव्यातील तेजात नेऊन मिळवीन की ज्या दिव्यांनी लोक श्रीगुरूंना ओवाळतील. अथवा जे दिवे श्रीगुरूंच्या मंदिरात प्रकाश करीत असतील, मी आपल्या देहातील प्राणांचा लय त्या ठिकाणी करीन की ज्या ठिकाणी श्रीगुरूंना पंख्याने व चौरीने वारा घातला जाईल. व मग वारा होऊन त्यांच्या शरीराची सेवा करीन. मी आपल्या शरीरातील आकाशाचा भाग त्या ठिकाणी लयास नेऊन मिळवीन की ज्या अवकाशात श्रीगुरू आपल्या परिवारासह असतील. परंतु जिवंत असताना आणि मेल्यावरही श्रीगुरूंची सेवा केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि एक निमिषभर पळभरही दुसऱ्यावर गुरूंची सेवा सोपविणार नाही. त्याप्रमाणे कोट्यावधी कल्पच्या कल्पकाल मोजला तरी श्रीगुरू सेवा करीतच राहीन. येथपर्यंत अशा प्रकारची पूर्ण उत्कट इच्छा ज्याच्या मनात असते आणि त्या आपल्या इच्छेप्रमाणे अपार गुरुसेवाही करीन. जो गुरुसेवेला रात्र व दिवस जाणत नाही किंवा थोडीफार म्हणत नाही आणि तशात जर गुरूंनी सेवा करण्याची आज्ञा केली तर सेवेच्या दाटीमुळे त्याला जास्त स्फुरण येते व तो प्रसन्न होतो. श्रीगुरूंची अशा प्रकारे सेवा करायची म्हटले म्हणजे जो गगनाहूनही मोठा होतो व ती सर्व सेवा एकटाच एकाच वेळी करतो. मनोवृत्तीच्या धावेपेक्षा याच्या शरीराची धाव पुढे असते व याची सेवा करण्याची प्रत्यक्ष कृती ही मनाशी चढाओढ पैज बांधते. एखाद्या वेळेस श्रीगुरूंच्या लीलांना आपल्या जीविताचे लिंबलोन करतो. जो गुरूंच्या सेवेने कृश झालेला असतो व गुरूंच्या प्रेमाने पुष्ट झालेला असतो आणि गुरूंच्या आज्ञेला आपणच स्थान झालेला असतो. जो श्रीगुरूंच्या कुळामुळे आपणास कुलीन असे मानतो. जो गुरुबंधूच्या बरोबर सौजन्याने वागून सृजन भला असतो व जो गुरुसेवारूप व्यसनानेच निरंतर व्यसनी असतो. गुरु संप्रदाय प्राप्त परंपरेने चालत आलेले धर्म तेच ज्याचे वर्णाश्रम विहित धर्म होते व श्रीगुरूंची सेवा करणे हेच ज्याचे नित्य नैमित्तिक कर्म असते. ज्याचे गुरु हेच क्षेत्र, श्रीगुरू हीच देवता, श्रीगुरू आई व श्रीगुरूच बाप होत आणि ज्याला श्रीगुरू सेवेविषयी दुसरे काही एक माहीत नसते. श्रीगुरूंचे जे द्वार तेच ज्याचे सर्व धर्माचे सार होय आणि गुरुसेवकावर आपल्या सख्या भावाप्रमाणे जो प्रेम करतो व वागतो. ज्याच्या मुखातून वाणीतून रात्रंदिवस गुरुनामाचा मंत्रोच्चार चालत असतो व जो गुरुवाक्य वाचून दुसरे कोणतेही शास्त्र हातात धरीत नाही म्हणजे मानित नाही. ज्या पाण्यास श्रीगुरूंचे चरण लागले आहेत ते पाणी कसलेही असले तरी इतके ते मोठे तीर्थ समजतो की त्या त्रैलोक्यातील सर्व तीर्थेच तीर्थयात्रेकरिता आणतो. त्याला अकस्मात श्रीगुरूंचा उच्चिष्ट प्रसाद मिळाला तर त्या लाभापुढे जो समाधी सुखालाही विटतो तुच्छ मानतो. अर्जुना, श्रीगुरू चालत असताना त्या पायामागे जी श्रीगुरूंचे पवित्र कण उडतात जे तो आपल्या मस्तकावर धारण करतो व त्या लाभामुळे तो गुरुभक्त आपल्याला मोक्षसुख लाभले असे मानतो. गुरुभक्तीचा महिमा किती म्हणून सांगावा, कारण त्या प्रेमाला अंत पार नाही. परंतु माझ्या बुद्धीला गुरुभक्तीची अतिशय स्फूर्ती झाल्यामुळे सांगितले. हेच या विस्ताराचे कारण आहे. ज्याला या गुरुभक्तीची इच्छा व ज्याला याच गुरुभक्तीचे कौतुक वाटते आणि ज्याला मनात या सेवा वाचून दुसरे काहीही चांगले गोमटे वाटत नाही, तो गुरुभक्त ब्रह्मज्ञानाचे माहेरघर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते. फार तर काय, अशी श्रीगुरूंची सेवा करणारा हाच देव आहे आणि ज्ञान हे त्याचा भक्त बनले आहे. ज्याला खरोखर अशा प्रकारच्या गुरुभक्तीची आवड आहे त्याच्या घरी जगाला पुरून उरेल इतके ज्ञान भरलेले असून उघड्या दाराने नांदते असे समज. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुसेवेविषयी माझ्या मनात खरी उत्कंठा आहे म्हणून मी त्या गुरुभक्तीचे अमर्याद असे वर्णन केले. नाहीतर माझ्याविषयी विचार केला असता मी हात असून थोटा आहे, डोळे असून भजनाविषयी आंधळा आहे व पाय असून
गुरुसेवा करण्याविषयी पांगळ्यापेक्षाही पांगळा आहे आणि श्रीगुरूंचे वर्णन करण्याविषयी मुका आळशी आहे. इतका अवगुण असूनही मी आपल्या शरीराचे फुकट पोषण करीत आहे, परंतु त्यांचेही कारण म्हणजे गुरुभक्ती होण्याविषयी माझी उत्कट इच्छा व प्रेमही आहे. म्हणून महाराज म्हणतात, एवढ्याच कारणाकरिता मला शरीराचे पोषण करणे भाग पडले, परंतु मी एवढे अमर्याद गुरुविषयी वर्णन केले ते सहन करावे व मला आपली सेवा करण्यास संधी द्या, म्हणजे मी ग्रंथार्थच उत्तम रीतीने सांगेन.